मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत पुन्हा नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची बैठक होणार, तर उर्वरित अर्जांसंदर्भात चर्चा केली जाणार। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीतेंना पाठिंब्यासाठी मनवण्याचे प्रयत्न सुरू। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल, त्यांना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार, गिरीश महाजनांची माहिती। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन, पण माघार घेणार नाही। आता माघारीचा विषय संपला, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळमाने भाजपात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती आहे। बाळमाने आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसातच बाळमाने भाजपात पक्षप्रवेश करणार। ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टीनंतर बाळमाने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली। विनायक राऊतांना शिंदे सेने ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार, बाळमानेंची टीका। तर पक्षासोबत बेईमानीचे धंदे आम्ही कधी केले नाहीत, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। जळगावमध्ये भाजप विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी। निवडणूक जिंकेन किंवा हारेन, पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका। खासदार संजय राऊत यांच्याकडून राज ठाकरेंची भेट। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली, कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। हिंगोलीच्या वसमतमधील एटीएममध्ये कॅश मिळत नाहीये। 8 दिवसांपासून कॅश मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। दैनंदिन व्यवहारावरती त्यामुळे मोठा परिणाम झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीच्या दरात 30 रुपयांची मोठी घट। ऑटो एलपीजीचे दर 125 रुपयांवरून थेट 96 रुपये प्रति लिटरवर पोहोचले, त्यामुळे रिक्षा चालकांना मोठा दिलासा। रेपो दरात कोणतेही बदल नाही। आरबीआयनं 5.25% रेपो दर कायम ठेवले। गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण समितीच्या निर्णयांची घोषणा। गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांच्या ईएमआयमध्ये कोणतीही वाढ होणार नाही।